धनगर मुलीचं वक्तव्य बळजबरीनं घेतलं आहे, भाजपचे आमदार पडळकर यांचा दावा. टिपूच्या कौतुकाचा महासभेत विरोध, मालेगाव मनपाची महासभा विरोधाने दणाणली. राज्यसभेची निवडणूक जाहीर, एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक. 16 मार्च मतदान आणि निकाल सुद्धा लागणार. किरीट सोमय्या घुसले मुंबईच्या फुले मंडईच्या गर्दीत. मुक्याच्या जागांवर बांगलादेशी घुसखोरांचा कब्जा, अतिक्रमण जपणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रथमच केला खुलासा. पुणे मनपात राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये धडकल्या खासदार सुप्रिया सुळे. सुनील टिंगरे, गणेश बिडकर यांची खासदार सुळेंनी घेतली भेट. सत्तेसोबत ठाकरेंचा सुसंवाद सुरूच, एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले राज ठाकरे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर संबंध सुधारले. विम्यासाठी सुमित कपूरनं ठरवून घडवला अपघात, आमदार रोहित पवार यांचा दावा. ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगायला 17 दिवस का लागले? तपास यंत्रणांच्या कामावर अमोल मिटकरी संतापले. आक्षेपाची उत्तरं भाजपचे ट्रोल का देत आहेत? आमदार रोहित पवार यांचा थेट सवाल. विमान दुर्घटनेला विमान कंपनीच जबाबदार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा थेट आरोप. मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा खारगे समितीचा अहवाल रात्री मिळाला. समितीच्या अहवालानुसार कारवाई करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसारमाध्यमांना माहिती. बीएमसीची तिजोरी प्रभाकर शिंदेंकडे, तर मुंबईकरांच्या शिक्षणाची जबाबदारी शिरवाडकरांना. महत्त्वाच्या समित्यांवर भाजपची पकड. मेलेडी रोड बंद करा, ब्रिजकँडी रहिवाशांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सतत गाणं वाजत असल्यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण. पुणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज, भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी भरला अर्ज. स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य भाजपचे. महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित. महाराजांच्या राज्यात अशा घटना घडणं चिंताजनक, न्यायासाठी भिगवण येथील मोर्चामध्ये सहभागी होणार. आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. तरुणीच्या अपहरणाच्या निषेधात भिगवण बंद. इंदापूरमधील भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावानं केली होती जाळपोळ. प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का? इंद्रजित सावंत यांची वकिलामार्फत पोलिसांना नोटीस. शिवरायांना अपशब्द, धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर आरोपी. मुसलमान नेत्यांनी फक्त मुसलमानांना लॉलीपॉप दिलं, आरक्षण रद्द होण्यात सरकारची चूक नाही. राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य. उपसचिव मिलिंद शिणा यांची तडकाफडकी बदली. अजितदादांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकाचा दिला होता दर्जा. नाशिक तपोवन झाडं तोडण्याचं प्रकरण, पुढची सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका. कांद्याचे दर कोसळल्यामुळे येवल्यामध्ये व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका, महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी.